पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर खुद्द लोकप्रतिनिधी मंडळींनी पुढाकार घेऊन सर्वपक्ष नेत्यांची मोट बांधून जुन्या सर्वेक्षणानुसार सरळ चाकण मंचर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला। या मोट बांधलेल्या नेत्यांमध्ये आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळच मार्गाने झाला पाहिजे या मागणीसाठी आज सर्वपक्ष लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीस मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ हे प्रत्यक्ष उपस्थित होते। तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे, जुन्नरचे आमदार शरद सोनावणे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला। बैठकीत एकमतानं ठरलं आहे की याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन तातडीनं बैठक आयोजित करावी। तसंच दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतही लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झालाय। मात्र या बैठकीला आणि यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहारात माजी खासदार आणि या प्रकल्पाचे प्रवर्तक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निमंत्रित न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी मंगळवारी 4 मार्च 2025 रोजी मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प येत असल्यानं हा मार्गच रद्द केला असून त्याऐवजी पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलंय। पूर्वीच्या रेल्वे मार्गामुळे JMRT केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे। मात्र नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मूळ नियोजनानुसारच व्हावा अशी मागणी स्थानिकांसह लोकप्रतिनिधींची सुद्धा आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास 1.5 तासांचा आहे। हा प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास सेमी हायस्पीड हा मूळ उद्देश फोल ठरणार आहे। पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गेच होणं गरजेचं आहे। JMRTमुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणं शक्य आहे। या बैठकीत नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात यावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत संघर्ष करण्याचा निर्धार केलाय। सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा दिला तरच या पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वे मार्गाचा लाभ होऊ शकणार आहे।